नमस्ते सगळ्यांना. तर आता संध्याकाळ झालेली आहे. तर मी आज तेल बनवते केसांसाठी, म्हणजे केस वाढतात वगैरे आणि डॅन्ड्रफ पण होत नाही. तर त्याच्यासाठी मी तेल बनवते. तर बघा, तर इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे. हा कांदा किसून घेतलेला आहे. हा एवढा मोठा कांदा घेतलेला आहे मी, कारण मी जास्त तेल बनवते ना, त्याच्यासाठी मी मोठा कांदा घेतला. तर तुम्ही जसं तेल बनवाल कमी जास्त त्यानुसार कांदा घ्या. तर हा मी मोठा एक कांदा घेतलेला, असं लालच घ्यायचं कांदा. आणि हा कांदा असं किसून घेतलेला आहे. आणि हे कोरफड आहे, ॲलोवेरा, म्हणजे कोणाला समजलेलं नाही तर कोरफड ॲलोवेरा असं आहे. आणि हे मेथीचे दाणे 2-3 चमचे घेतलेले आहेत. हे आळशी आहे 2 चमचे. हा आवळा सुकवलेला आहे, तुम्ही ओला पण घेऊ शकता, मी सुकवलेला घेतला आहे. आणि आता बाजारात चांगला आवळा मिळतो थंडीच्या दिवसामध्ये. आणि हे रोजमेरी आहे, हे तुमच्याकडे असलं तर टाका, नसलं तर नाही टाकलं तरी चालेल. हा रोजमेरी आहे, हे बघा, हे असं लांब लांब असतं. हे पण चांगलं असतं केसांसाठी. आणि हे जास्वंदीची फुलं, ही जास्वंदीची पानं आहेत, 10-12 घ्यायचे. आणि ह्या कढीपत्ता असे 2-3 डाळे घेतल्यात मी, हे बघा कढीपत्ता. तर एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी. तर तुमच्याकडे काही नसेल अवेलेबल, म्हणजे हे रोजमेरी वगैरे, हे रोजमेरी ना तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. पण हे मेन जे आहे ना, फुलं पानं वगैरे, कढीपत्ता, आवळा, मेथी, कांदा, कोरफड, हे टाकायचं. आणि हे आळशी आहे, हे तर मिळतं सगळीकडे दुकानामध्ये. तर आता मी इथे कढई ठेवलेली आहे, म्हणजे पॅन आहे तो माझ्याकडे, लोखंडी आहे. तर त्याच्यामध्ये मी तेल बनवते. तुमच्याकडे जर लोखंडी नसेल तर दुसरी कोणतीही कढई वापरली तरी पण चालेल, पण लोखंडी याच्यामध्ये केलेलं चांगलं असतं. तर पहिल्यांदा तेल टाकते, खोबरेल तेल. तर आता पहिल्यांदा कांदा टाकते. जे ओले असतात ना, ओले इन्ग्रेडियंट असतात ना, ते लवकर टाकायचे, कारण ते लवकर होत नाही. कोरफड टाकते. तुम्ही याचं जे गर काढून टाकलं ना तरी पण चालेल, पण मी फोडी करून टाकलं, तसं कापून टाकलं. तर जास्वंदीची फुलं टाकते, पानं टाकते जास्वंदीची. कढीपत्ता टाकते, हे बघा. आवळा आहे, आवळा हा सुकलेला आहे, तुम्ही ओला पण वापरू शकता. मेथी, आळशी म्हणजे फ्लेक्सीड, आणि हे रोजमेरी. हे नसलं तरी चालेल, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना ते टाकून तेल बनवलं तरी पण. कांद्याऐवजी तुम्ही ते आपलं कांद्याच्या बिया असतात ना, कलोंजी म्हणतात बघा, कलोंजी पण वापरू शकता. आता हे थोडा वेळ होऊन द्यायचं चांगला कांदा सगळं. हे बघा, अजून तर झालेलं नाही आहे. तर हे बघा, कांदा पण थोडंसं पिंक कलर झालं आहे, हे बघा.
अजून थोडंसं होऊ दे, कारण करपून नाही द्यायचं आपल्याला कांदा वगैरे. कांदा एकदम लाल नाही करायचा, करपून नाही द्यायचा. आता हे होत आले. जास्त उशीर लागत नाही त्याला, लगेच होतं. 5 मिनटं. हे बघा. हे बघा कोरफड पण छान झाले. आणि हे तेल ना रात्रभर असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी गाळून आपल्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. काचेच्या बाटलीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या. आणि हे तेल छान महिनाभर टिकतं. महिनाभर काही जास्त पण टिकतं. आणि आठवड्यातून 2 वेळा लावायचं केसांना. म्हणजे केस धुवायचे असतील ना तेव्हा लावायचे. तेल लावायचं, रात्री लावून ठेवायचं, मालिश करायची मस्त. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवायचे. आठवड्यातून असं 2 वेळा करायचं. याच्याने केस गळायचे पण कमी होतात आणि डॅन्ड्रफ पण होत नाही आणि केस वाढतात पण. हे बघा आता हे झालंय. तर हे बघा आता झालंय. मला आता कसं दाखवू. कांदा पण झालाय. हे बघा. म्हणजे एकदम करपवायचा नाही आहे कांदा, नाही तर मग ते. हे बघा झालंय. हे 10 मिनटं लागले बरोबर. तर मला हे तेल उकळवायला 10 मिनटं लागले बरोबर. तर हे बघा आता मी गॅस बंद करते. आणि हे आता ना असंच ठेवायचं. तर तुम्ही जर सकाळी बनवलं तर संध्याकाळपर्यंत तसंच ठेवायचं. आता मी संध्याकाळी बनवलं आहे तर रात्रभर तसंच ठेवणार आणि मग दुसऱ्या दिवशी गाळून काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवणार. तर मी तेल बनवलं आहे. तुम्हाला जर म्हणजे तेल कसं बनवलं ते आवडलं तर तुम्ही पण बनवा आणि केसांना लावा. आणि त्याचा रिझल्ट पण मला सांगा, कमेंट करा. कसं केस वाढतात, केस गळतात की नाही ते. तर मला कमेंट्समध्ये सांगा कसं तेल आहे ते. तर मी तर तेल बनवते आणि वापरते पण. तर माझे पण केस बघा, मी तर मोकळे नाही सोडलेले, म्हणजे वेणी घातले केसांची. तर माझे तर केस पहिले वाढत पण नव्हते, पण आता बघा वाढलेत केस. हे बघा, पहिलं तर असे एवढेच होते केस, एवढेच केस होते, नंतर हे वाढले. आणि माझ्या मुलीचे पण केस वाढले. तिचे तर पूर्ण एकदम गेले होते केस 10वी नंतर, म्हणजे एकदम पातळ झालेले. तर तिच्यासाठी मी तेल बनवलेलं. मला पण युजफुल झालं, म्हणजे मी पण वापरलं तर मला पण फायदा झाला. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही पण तेल बनवा आणि वापरा. तर उद्या दाखवेन तुम्हाला मी. आता काय ते रात्रभर ठेवणार आहे, ते कसं उद्या दाखवेन मी तुम्हाला भरताना. तर आता हे मी गाळून ठेवते. तर हे बघा एवढं तेल झालंय आणि त्याचं पूर्ण अर्क उतरलं याच्यामध्ये. बघा कलर चेंज झाला याच्या. पूर्ण जेवढे आपले जे टाकलेले जिन्नस त्याच्यामध्ये पूर्ण याचं अर्क उतरलंय बघा. तर असं तेल तुम्ही पण बनवा, केसांसाठी छान आहे, चांगलं आहे. ते तुम्हाला आवडलं तर कमेंट करा, शेअर करा आणि लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा कोणी नवीन असेल तर. आणि कमेंट्स करून सांगा मला.